आता आपण बघूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। राज्यपालांची उपस्थितीत राशी शेलार आणि संजय शिरसाटांचीही हजेरी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे ट्विट। आपण मराठी म्हणून एकत्र येणं, जातीच्या भिंती उद्ध्वस्त करणं हेच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचं योग्य स्मरण ठरेल, राज ठाकरेंनी केलं ट्विट। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आदित्य ठाकरेंकडून वरळीतील आंबेडकर भवन इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन। यावेळी आदित्य ठाकरेंनी बँड वाजवण्याचा आनंद घेतला। खासदार सुप्रिया सुळे दादरमधील चैत्यभूमीवर सुप्रिया सुळेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं देशात तब्बल 16 विद्यापीठ कार्यरत। शेकडो महाविद्यालयातून आज कोट्यवधी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। परभणीत जिल्हा परिषद शाळेत मानवी साखळीतून साकारली बाबासाहेबांची सही। जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांकडून बाबासाहेबांना मानवंदना। नाशिकच्या सिडको परिसरात बाबासाहेबांची 61 फूट उंच प्रतिकृती। माजी नगरसेवक मुकेश शहाणेंच्या पुढाकारानं भव्य प्रतिकृती तयार। दादरमधील इंदू मिल परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याच्या कामासाठी 1395 टन धातूची खरेदी। पादपीठ इमारतीचं 20% काम पूर्ण झाल्याचा दावा। इंदू मिलमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम रखडलं। स्मारकाचं आणि पुतळ्याचं काम पूर्ण होऊन स्मारक डिसेंबर 2026 मध्ये खुलं होणार।